नाशिकमध्ये निघाला जगन्नाथाचा रथ। जय जगन्नाथ, जय जय जगन्नाथ असा जयघोष करत आज रविवारी सकाळी श्री जगन्नाथपुरी धर्तीवर नाशिकमध्ये पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ सवाद्य रथ यात्रा काढण्यात आली। नाशिक शहरातून काढण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेत पुरुष भाविकांसह शेकडो महिला भाविकांनी रथ ओढण्याचे काम केले। या रथयात्रेत नाशिक शहरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रविवारी सकाळी 8 वाजता ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत भगवान श्रींची पूजा, आरती, शृंगार व भोग नैवेद्य, त्यानंतर 9 वाजता भागवत भक्तांचे आगमन, चहापान व जगन्नाथ पूजन करण्यात येऊन रथात भगवान जगन्नाथाची मूर्ती स्थापन करण्यात येऊन सकाळी 10:30 वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन, आरती करून श्रीफळ वाढवून रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला। जुना आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथून रथयात्रेला सवाद्य सुरुवात झाली। रथयात्रेत अग्रभागी पारंपरिक वाद्य, ढोल, पथक, बँड, मर्दानी खेळ, कैलास मठ पाठ शाळेचे विद्यार्थी, ध्वज, कीर्तनकार, पारंपरिक वाद्य तसेच रथाच्या दोन्ही बाजूला दिगंबर आखाडा आणि श्री खाकी आखाड्याचे हनुमान ध्वज निशाण तसेच ब्रह्मवृंद मंत्रोच्चार व वेद पठण करत रथ पुढे गणेशवाडी दिशेने मार्गस्थ झाला। या धार्मिक सोहळ्यात सामाजिक उपक्रम म्हणून धर्माचे तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी जलरक्षा, नदी सुरक्षा, पर्यावरण बचाव, वृक्ष वाटप करत पर्यावरण बचाव जनजागृती करण्यात आली। रथोत्सवात सहभागी लहान बालकांनी विविध देवतांच्या भूमिका साकारत हातात भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले होते। रथोत्सव मार्गावर महिला भाविकांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून रथावर पुष्पवृष्टी करून जगन्नाथ रथयात्रेचे शेकडो भाविकांनी स्वागत केले। श्रीराम रथ मानकरी असलेल्या समस्त पाथरवट समाज कार्यकर्त्यांनी जगन्नाथ रथ ओढत धुरा सांभाळली। विविध आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथात भगवान जगन्नाथाची मूर्त ठेवण्यात आली होती। रथोत्सवात पंचमुखी हनुमान मंदिर महंत भक्तिचरण दास महाराज, कैलास मठाचे महंत स्वामी सवितानंद सरस्वती, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर दशरथ पाटील, स्वामी रामतीर्थ महाराज, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सतनाम राजपूत, उमापती ओझा, किरण सोनवणे, नंदू मुठे, सचिन डोंगरे, सचिन लाटे, ब्रह्मदत्त शर्मा, दिगंबर धुमाळ, नागेश चव्हाण, नितीन शेलार, प्रसाद सानप, अजित शेडके, दीपक लाटे, सागर खारे, वैभव खरे, नरहरी उगलमुगले आदींसह भाविक सहभागी झाले होते। रथयात्रेनिमित्त रथोत्सव मार्गावर पंचवटी पोलीस ठाण्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते। इन्फो बॉक्स। महिला भाविकांनी ओढला रथ। नाशिकमध्ये जगन्नाथ रथोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष होते। जगन्नाथ रथोत्सवात शेकडो महिला भाविक सहभागी झालेल्या होत्या। रथयात्रेत महिला भाविकांना यंदाही रथ ओढण्याचा मान मिळाला। रथोत्सव मार्ग रविवारी श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रेला प्रारंभ झाला। पुढे रथयात्रा आडगाव नाका, गणेशवाडी, आयुर्वेद रुग्णालय, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, मेन रोड, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, सीता गुंफा मार्गे श्री काळाराम मंदिर, नाग चौक, श्री काट्या मारुती मंदिर चौक, श्री कृष्णनगर आदी भागातून मिरविण्यात येऊन दुपारी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सांगता करण्यात आली। रथयात्रेनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। स्वागत समिती 5 मिनिट थांबा। स्वागत समितीचा माईक आजच्या या जगन्नाथ रथयात्रेसाठी मागच्या वर्षीपासून आदरणीय विनायकजी खैरे तसेच माननीय एकता खैरे व त्यांच्या या परिसरातील सर्व सहकारी यांचं खूप मोठ्या प्रमाणात योगदान लावायला लागलं आहे। या ठिकाणी माननीय खैरे परिवारातर्फे श्री गणेशाची आरती होणार आहे। त्यांच्यासह आनंदजी महाराजच्या साह्याने या सगळ्या गोष्टींचे होते उत्तम असं नियोजन, उत्तम असं कार्य आणि उत्तम तुमच्या स्वागत समितीचा माईक आरती होईपर्यंत चालू होणार नाही। 2 मिनिट थांबवून घ्या। स्वागत समिती माईक। पंचमुखीमध्ये 11 दिवस महोत्सव चालू होणार आहे। त्या महोत्सवामध्ये महाप्रसाद होणार आहे। त्या महाप्रसादा सगळ्यांना गर्दी करू नका रथावर। या ठिकाणी जय जगन्नाथ, जय श्रीराम। पवित्र नासिक तपोभूमि में आज गोदावरी के घाट पर जगन्नाथ बलभद्र सुभद्रा जी की रथ यात्रा 2 साल से हम लोग ये संपूर्ण कार्यक्रम कर रहे हैं। आज बड़े नासिक में बड़े धूमधाम के साथ नासिक तमाम भक्त नागरिक और प्रशासन के अधिकारी, महानगर पालिका, पुलिस अधिकारी और साधु संत और सभी धर्मानुरागी हम लोग नासिक में रथ यात्रा जैसे जगन्नाथपुर में होता है उसी प्रकार नासिक के प्रभु राम जी की पुण्य नगरी में ऐसे रथ यात्रा हम लोग शुरू किए। मैं समझता हूँ जैसे जगन्नाथपुर में ऐसे नासिक जैसे आज जगन्नाथपुर से लग रहा है। मैं तमाम आए हुए सभी भक्तों को बहुत बहुत धन्यवाद, बधाई देता हूँ। प्रभु जगन्नाथ बलभद्र सुभद्रा उनको आशीर्वाद दे और उनके कल्याण करे और उनकी भक्त की जो है उनकी हिम्मत दे। ऐसे प्रतिवर्ष हम लोग ऐसे काम करें, उनकी मनोकामना पूर्ण हुए। हमारे राशि जीतने के लिए
अधिकार दिए आणि मैं समझता हूँ नासिक में प्रथम बार ऐसे ये कार्यक्रम किया गया है और तमाम साधु संत यहाँ हम लोग की आए हैं और तमाम भक्त लोग हैं। मैं बहुत बहुत बधाई धन्यवाद देता हूँ। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। परम सौभाग्य है तो पण माइक दे। भगवान की रथ यात्रा प्रारंभ हुई है और दूसरा वर्ष है। बहुत ही सुंदर वातावरण है। भगवान की दर्शन के बाद मौसम इतना सुंदर हो रहा है कि सब कुछ प्रकार का कष्ट नहीं हो रहा है। सबको खूब बधाई। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। बोला 1 मिनिट सजग व्हायचे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.